पुन्हा एकदा एका नवीन प्रवासाक निघालो. नरसोबाची वाडी. गाडी पुन्हा एकत्र झाली आहेत. 2688 आणि 2689. आपण आता असं ओरोसला आणि इकडून आता आपण निघतो. चल दादा भेटू परत. होय चला. ड्रायव्हर असत सर्वेश सावंत आणि मागे आपल्यासोबत हा कुमार. चला. सकाळचे 7 वाजल्यात आणि आपला प्रवास फायनली सुरू झालो असा ओरोसवरून. आपल्या जाऊचं असा नरसोबाची वाडी. तर त्या ठिकाणी मारुतीचं लग्न असा म्हणजे अलीकडे थोडासा 2 किलोमीटर आणि 188 किलोमीटर टोटल डिस्टन्स दाखवता. आपलं रूट असतो आंबोली मार्गे आजरा निपाणी करत आपण नरसोबाची वाडीत जाणार आहोत. पहिल्यांदा आम्ही म्हणजे शिरगाववरून लोकेशन टाकलेलं. तर त्या ठिकाणी लोकेशन आपल्या एक होंडा मार्गे दाखवत होतो. रूट होंडा मार्गे कागल करत इचलकरंजीवरून नरसोबाची वाडी असं रूट दाखवत होतो. पण सर्वेश पुढात असल्यामुळे आपण इकडून जाऊया. तर यावेळी आपण आंबोली घाटाची देखील अपडेट घेणार आहोत. त्याची व्हिडिओ आपली सेपरेट येत तर ती नक्की बघा. कुडाळ पण पूर्ण धुक्यात हरवला असा. संपूर्ण धुक्याच धोका. भारी वाटता. साईटी काहीच कळत नाही अजिबात एकदम की म्हणजे बाजू घरात की काय ते. मगाशी भंगसाळ नदीच्या तिकडे तर फुल म्हणजे एकदम पांढरा पांढरा सगळा झालेला. काहीच्या तरी वेगळ्याच प्रदेशात दिल्यासारख्या वाटतं. मस्त प्रवास. सकाळी सुरुवात केला. 4 तास लागणार. त्यामुळे 12 वाजेपर्यंत आम्ही टार्गेट केला की नरसोबाच्या वाडीपर्यंत पोहोचू आणि तिकडे दर्शन घेऊन मग आम्ही लग्नाक जातलो. कारण मुहूर्त असा 2चा. झाराप 0 पॉइंट. तर आपण आता इकडून चाललो सावंतवाडी 10 किलोमीटर. आपण सावंतवाडी आंबोली आजरा मार्गे जाणार आहोत. इकडे आता सध्या ब्रिजचं काम सुरू आहे. त्यामुळे अरे इकडे पण खंततात वाटतं साईटी. सर्व्हिस रोड. ओके चला. सरळ रस्ता आपलं गेलो गोवा आणि आपण चाललो लेफ्टला सावंतवाडी अमितचा गाव. एसटी पणजी महाबळेश्वर. झाराप 0 पॉइंट ना यो सावंतवाडीचा रस्ता ना एक नंबर वाटतं. म्हणजे अगदी उन्हाचा यावा धुक्यात नाही यावा की पावसात नाही यावा. सॉलिड. आणि अजून पण म्हणजे एकदम टकटकीचा रस्ता. आता एखादं ट्रॅफिक कमी झाल्यामुळे असतात ना कदाचित सर्व. नाही असंच ट्रॅफिक. पण ह्यो रस्ता असं म्हणजे एकदम मजबूत वाटतं. आतापर्यंत बघताय ना तर असे खड्डे वगैरे कधीच नाही. मेंटेन ठेवलेला बरोबर. त्याच्यामुळेच असताना कधीच एकदम खड्डे वगैरे नसतात ह्या रस्त्यात. कधी पण यावं एक नंबर. आता त्याच्या आधी काय म्हणजे फेरी नसतात त्यावेळी काय खड्डे पडले असतील तर. पण भारी वाटतं या रस्त्याने प्रवास करून. हो झाडं पण एकदम मस्त बाजूची आहेत. आणि अशी ना सूर्याची किरणा ज्यावेळी येतात ना सकाळच्या वेळेक पहाटेच्या वेळेक आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेक एक नंबर व्ह्यू. सॉलिड. आंबोली मार्गे उत्तूर आजरा वगैरे करत जे कोण प्रवास करणार असतील निपाणी किंवा जे NH48ला जातात तर त्यांनी ही व्हिडिओ नक्की बघा. कारण तिकडच्या रोडचे अपडेट देखील आपण तुमका देणार आहोत. भारी. आणि आंबोली घाटाचं आपलं स्पेशल वेगळा व्हिडिओ असतो. कारण आंबोली घाट आपण पूर्ण विदाऊट स्किप शूट करणार आहोत. त्यामुळे एकदम प्रत्येक मीटरचे तुमका अपडेट मिळतील. त्याच्यासाठी आमची पुढची आंबोली घाटाची व्हिडिओ देखील नक्की बघा. मळगाव घाटी. सॉलिड. अजून पण धोका काय जातच नाही. आता किती वाजता जात काय माहिती. हल्ली 2-4 दिवस मळप पण असा. दुपारी ऊन पण भयंकर लागता. संध्याकाळची पूर्ण मळप होता. पावसाची चिन्ह असतात. कसा वातावरण काहीच कल्पना नाही. आंब्या काजूचो शाप धुरळो करतली होय ना. आधीच कमी होत. हो आधीच कमी होती यावर्षी. काजी पण नाहीत यंदा. आंबे तर खापऱ्याचं वर्ष नाही यावर्षी. म्हणजे खापऱ्याचा वर्ष असला की ओके असं विषय काय. भारी गावा. काही ना काही नाही काय काय आमच्याकडे भावाचा म्हणतो. कालच कोणतरी म्हणून होय होय आहे ना रस्ता. कोलगाव सावंतवाडी समोर रावला 40 किलोमीटर. बेळगाव कोल्हापूर लेफ्टला. इकडून आपण जातला. आपण सावंतवाडीत जाणार नाही. आणि इकडून आता आंबोली
29 किलोमीटर दाखवता, म्हणजे साधारण जो घाटाचा पाय तो 15 किलोमीटरवर असतो ना. चला ह्यो रस्तो बघूया कसो तो. लास्ट टाइम काम चालू होता या रस्त्याचा, मध्ये मध्ये भयंकर खराब होतो रस्तो. सूर्यनारायणांचा दर्शन झालेला असा. वा, म्हणजे आता थोड्या वेळात धुका गायब होईत वाटतं हळूहळू. अजून तशी किरणा पण म्हणजे अशी पडाक सुरुवात नाही झाली आहे, कारण धुका जेवढा प्रचंड असा. आणि रस्तो एकदम मस्तच आहे इकडे. या रस्त्याक आताच ह्या केल्या नाही काय रे? हल्लीच काम झालेला दिसतं. हो तशीच अजून कडी. अरे नाहीतर इकडे भयंकर खड्डे होते रे. मी आंबोली केलेला आहे ना तेव्हा अशा टू व्हीलरने वैतागलेलं आहे अक्षरशः. आता एक केल्याने बरा झाला. तरी पण अजून वरचो कोट मारूचं बाकी असा. या मग बीबीएम वगैरे काय, बीबीएम नाही बीएम ना या बीएम वर आता वरचा कार्पेट. ह्यो कार्पेट हा नाही, ह्याच्यावरती अजून सिलकोट आहे तुला. हा ह्याच्यावर अजून सिलकोट मारतले. मागे तर होतं ना जाडकडी, तर होता बीएम. त्याच्यानंतर ह्यो कोटा तो कार्पेटचो आणि याच्यानंतर सिलकोट. हे मग फायनल झाला. आता इकडे मग आपलं सावंतवाडी जायचा रस्तो जॉईन होता ना. आंबोली 28 किलोमीटर, बेळगाव 98. तर इकडून या ब्रिजच्या पलीकडे राईटचा रस्तो तो आंबोलीवरून येतो. हा ये समोर ये, अजून ये. काय कळत नाही त्याचा. भारीच कलाकार एक. सावली हॉटेल फर्स्ट हॉल्ट. तर आपण इकडे आता आपली गाडी पार्किंगला लावली. मस्तपैकी नाश्ता करूया. काय का त्याला आधी म्हणता उतर जाऊ तरी ते. ड्रायव्हर आपले चेक करतात गाडी. ओके आहे ना? ओके चला, ग्रीन सिग्नल मिळालो आपल्या का. कांदे पोहे, इडली सांबार आणि बाकी सर्वेश आणि यांनी पण कांदे पोहेच मागितले. मारी आपल्याला वडे बिडे काय मिळाले ना, कांदे पोहेच सांगितले. सावली हॉटेल मस्त रेकमेंडेड. खूप भारी चव होती नाश्त्याची आणि रेट पण तसे व्यवस्थित होते. 40 रुपये पोहे, इडली सांबार 45 रुपये 60 रुपये सॉरी. कॉफी पण एक नंबर स्ट्रॉंग. आणि व्हिडिओसाठीची मेहनत हकडे हो गया. पेपर असतात ना आतमध्ये, टिश्यू पेपर असतात. तर ग्लास आपली क्लीन करून घेतो. काय होता, वायपर मारून येला ना की हैसर पूर्ण सगळे घाण राहतात, त्याच्यामुळे फुटेज येत नाही व्यवस्थित. तर जर आपली सगळी मंडळी असतात ते काची आणि सगळे पुसून घेतात. अरे ड्रायव्हरा काम लावणं बरोबर नाही या. पाऊण तासाच्या ब्रेक नंतर आपण निघालो आणि आता मस्त असं सूर्योदय झालेलो असं आणि वाजले 8:15. तर आता आपल्या घाटाचे क्लिअर फुटेज मिळतले. आम्ही मुद्दाम म्हणून थांबलेलो, कारण घाटात समजा धोका असला असता तर आपल्या काहीच रस्त्याचे अपडेट नाही मिळाले असते किंवा घाटाची अपडेट. तर त्यासाठी आम्ही मुद्दाम हॉल्ट घेतलो. म्हटलं नाश्ता पण झालो, थोडे मस्त फ्रेश पण झालं आणि आता सुंदर अशा प्रवासाक आपली पुन्हा एकदा सुरुवात झालेली असा. दानोलीच्या आपण अलीकडे असो आणि मस्तपैकी इकडून राईट साईडने म्हणजे आपल्या उजव्या भाताकडसून नदी वाहत ती असा तेरेखोल नदी. खूप भारी. नदीच्या बाजूनच हे पूर्ण रस्तो असा. समाधी मंदिर. रस्तो तर एकदम सॉलिड ना, झाड असल्यामुळे ना रस्ता एक नंबरच लोक येतात. धवडकी आणि सकाळची बघा आता किरणा जी येतात ना, एक नंबर. सर्व हे स्पॉट आठवलं तुका? आंबोली. आम्ही लास्ट टाइम सगळेजण आमचे 7 जण ना, 7 जण आम्ही भेटलेली हीच ती जागा. श्री दत्त मंदिर धवडकी हेच आम्ही भेटलेलो. त्याच्यानंतर आमचे काय काय मंडळी सगळे एक 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 गायब झाले. होय आई शपथ. आता ते थोबडा पण दाखवत नाही. आता फक्त मी, अमित आणि सर्व 3 जण फिरतो. आणि आज सालाबाद प्रमाणे अमितान पण दिलाय टांग. म्हणता रविवारचं त्या का मॅची खेळाक जायचं असता, त्याच्यामुळे म्हणतात मका येऊक नाही जमायचं. नाही तर अमित असलो असतं तर मजा येईल असते. पण आम्ही इलाव घेऊन कुंभऱ्याक. तेरेखोल नदी ब्रिज क्रॉस. यो ब्रिज अजून जुनं झाले ना, बांधतेच वाटतं आता काही वर्षांनी.
असत ती झाडं उडव रस्तो रुंद करतले वाटतं. वळण एकदम भारी येतं आणि गाडी पण खूप सांभाळून चालवायची लागतात. आपण असं 45-50च्या ॲव्हरेज स्पीडने आणि इकडून तर डंपरवाले खतरनाक येतात अंगावर, असे जोरात येतात तुफानी. रस्तो बरो थोडे खड्डे आहेत रस्तो बरो. आपण आता इलव दानोली बाजारपेठेमध्ये. तर इकडे साटम महाराजांचा मठ असा खूप भारी आणि रस्तो इकडे कंजेस्टेड आहे. ज्यावेळी सर पावसात पूर्ण आंबोली घाटात गर्दी असतात त्यावेळी इकडे पण ट्रॅफिक जाम होता. मस्त एक नंबर आंबोली घाट खूप भारी वाटतं एकदम बघू. मस्तपैकी सकाळचं आपलं सूर्योदय होता आणि आपण आता इकडे गाडी पार्क केलेली असा व इकडनं पावसात पूर्ण या सगळ्यांना धबधबे वाहत असतो छोटे छोटे मोठे. एक नंबर वाटतं. आणि आपले सगळेजण मंडळी आता उतरली आहेत खाली. फ्रेश झालं ना, मूड फ्रेश हो गया का? कॅमेरा लेन्स क्लीन करायची. बरोबर. हां वा. जस्ट आंबोली घाट क्रॉस केलो. मस्त भारी एकदम वाटला. रस्त्याची कंडिशन 50-50 म्हणजे एवढं वाईट पण म्हणता येणार नाही. रस्त्याचं काम सुरू असा आणि काही ठिकाणी चांगलाच रस्तो. सूर्यास्त दर्शन पॉइंट कसलं बघाय ना, रस्तो पण अरुंद. वा एक नंबर. मस्त सूर्योदय झालो आणि आपण आंबोली घाटातून चाललो. समोर दरीचो व्ह्यू तर एकदम मस्तच असा. मन एकदम प्रसन्न झाला सकाळी सकाळी. कॉफी पिल्यानंतर प्रसन्न झाल्यानंतर आंबोली घाटात जरा 1-2 इन्सिडेंट झाले. त्याच्यानंतर थोडंसं जरा फ्रेश झालं. ऐसर ॲक्च्युली घाट संपलो. अरे इकडे मी मागच्या आंबोली घाटाच्या व्हिडिओत पाठीमागेच एंड केलाय. त्याच्या पुढे आता असा आंबोली बस स्टँड वगैरे सगळा. बेळगाव 70 किलोमीटर राहून आणि कोल्हापुरा 115 किलोमीटर. आंबोली बाजारपेठ आपण आता क्रॉस करतो. इकडे आता पुढे असा आंबोलीचा बस स्टँड. जरी आता म्हणजे आता सध्या याचे दिवस चालू असतात ना, म्हणजे सुट्टीच्या दिवशी इकडे पण गर्दी असा भरपूर. इकडे गाडी असत लागलेली आहे बाहेरची सगळं गोव्यात जाणारं ट्रॅफिक. हां या इकडे असा आंबोली बस स्टँड. पण अजून पण हा गर्दीने वातावरण पण एकदम मस्त वाटतं रे. आमच्या आंबोली घाटाच्या व्हिडिओत बघितला असला जो कंटेनरवाला ना एवढं चॅप्टर आहे ना की वळणांक आणि पूर्ण सिग्नल देता बाहेर यावा म्हणून. आणि आता त्याच्या सिग्नलवर यो क्रेटावाला चाललो. 2 वेळा गाडी त्यांना एकदम आतमध्ये वळले. समोर ना गाडी येत होती म्हणून आम्ही एकदा फसलो. 2 टायमिंगला फसलो ना घाटात. एकदा फसलो आम्ही. हा एकदा आम्ही फसलो. त्याच्यामुळे नंतर आम्ही गाडी बाहेरच नाही काढली. तो भरपूर वेळा सिग्नल देत होतो आमका पुढे जावा. पण आमका समोरचीच काही व्हिजिबिलिटी नव्हती. त्याच्यामुळे आम्ही तर रिस्क घेतली नाही अजिबात. म्हणजे यावेळी आमका 2-3 वळणांचा रस्तो सरळ दिसलो तेव्हाच आम्ही गाडी बाहेर काढली. बघा आता क्रेटावाल्याने गाडी बाहेर काढली. चॅप्टर हा यो सगळ्यात. आंबोली घाट सोडल्यानंतर रस्तो चांगलो असा. इकडून आता आपण आजऱ्यात जातलो ना सर्व. पहिलं आपल्याला लागतं आजरा. आजऱ्यानंतर मग आपण तिकडून उत्तूर वगैरे काहीतरी आहे ना, उत्तूर वगैरे आपण करत निपाणी साईडला जातलो आणि तिकडून NH48 म्हणजे आपलं पुणे बेंगलोर हायवे आपल्या क्रॉस करून पुढे जाऊचा थोडंसं मिळतं. हा 3-4-5 किलोमीटर. हो तो पुन्हा कधी यू टर्न मारूच लागतो. अरे राजा बघ तरी पुढे मागे हे काय असे येतात होय कायच ना बघ पुढे गाडी बिडी काय बघू. अरे रे 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 उडवल्या नसता. आता ते का इकडनं नाही बघ, इकडनं लेफ्टला असा आजरा. सरळ जाता बेळगाव आणि लेफ्टला जाता आजरा. यो रस्तो तर चांगला होतो. आता यो रस्तो बघू. ह्या रस्त्याचे ना यो रस्तो खराब असायचो रे जास्त करून. समजलं. ऐक होय नाही. आजरा 26 संकेश्वर 64. आपल्या संकेश्वर जाऊचं नाही. आजऱ्यावरनं परत एक फाटो हा काहीतरी वाटतं. संकेश्वर रावला एका साईड होय ना. होय मॅप इकडे जरा नेटवर्क रस्तो ना आजऱ्यात रस्तो खराब होतो. म्हणजे बनत होतो रस्तो. हो कधी मागच्या वर्षी इल्लस काय
वर्ष झाला तेव्हा आजरात काम चालू होता. हॉटेल साहेब मॅजेस्टिक रस्ता आता बघूया कसं आतो. इकडचे रस्ते एकदम ना वळणा आणि एकदम शार्प टर्न. काही ठिकाणी अरुंद रस्ते आणि समोर नाही येणार ते एवढे सुसाट येतात ना. हे बघा हे पिकअपवाले वगैरे, त्याच्यानंतर हे छोटे कारवाले आणि डंपरवाल्यांचा तर त्याच्यापेक्षा वेगळाच कारभारत त्यांचं. बेकार गाडी आहे ना बाबा, लय सांभाळून चालवचे लागतात. हो का तिघा सकाळ मगाचपासून एकदम समोरच येले होय. त्याच्यानंतर जे आपले हे रस्ते असतात इंटरनल रस्ते जे कनेक्टिंग होतात तिकडे पण रस्त्यात पण बघत नाही, डायरेक्ट एकदम मेन रोडवर येतात. मेन हे आपला रस्तो असतात आहे ना, गाडी असत हे असत. इकडनं कोल्हापुरात सुरू झाली काय रे? माझी बोर्ड होतो वाटतं आहे सर, कोल्हापुरात कट्टा सुरू झाली इकडून. तर आपण आता कोल्हापूर जिल्ह्यात येलो. इकडे कॉन्क्रीटचा रस्ता आहे केलेलो मध्ये म्हणजे एवढं पोर्शन आहे की पुढेपर्यंत हो म्हणजे काम चालू होतं म्हणजे पुढेपर्यंत असतं. बरोबर. हा म्हणजे ह्यो पण माकट्टा पुढे नंतर आता वाढवत जातील ना. काय सांगू शकत होतो रे, कारण ह्याचं कशी झाडं कमी होती. हा झाडं कमी बरोबर. तिकडे पाठीमागे पूर्ण अरे याचा म्हणजे झाडं भयंकरच. नसलो तरी चालत. तो हा तो छोटा रस्तो बरोबर. स्पीड ब्रेकर अजून घालून ठेवू का जरा हळू तरी जातील जाणारे. आपण आता आजऱ्याच्या अलीकडे असं आणि नंतर पुढून एक रस्तो जाता तो संकेश्वर जाता आणि एक रस्तो जाता तो निपाणी जाता. तर आपल्या निपाणी साईडला जायचं असं आणि त्याच्यानंतर इकडे ह्यो NH48 आपला क्रॉस होणारा आणि ह्यो पूर्ण रस्तो कॉन्क्रीटचा होतो. आता पुन्हाकडे रोहायचो गेलो रे, गाडावर इलो एवढंच होतं वाटतं रस्तो कॉन्क्रीटचो. पुन्हा आपलं रेग्युलर रस्ते पण ह्यो जरा रुंद आहे थोडंसं. घाटाच्या पोर्शन म्हणजे आंबोली क्रॉस केल्यानंतर जरा तो वळणा भरपूर होती आणि छोटा अरुंद पण रस्ता होतो काही ठिकाणी. रस्तो बघ कसो आतो झिगझॅग बारीक सो बघ तरी एकदम पूर्ण टर्न. ह्या रस्त्याक हे कंटेनर वाल्यांकानी डेंजर. ह्यो बारके गाडी आपले कसे पण वळवा होय. डंपर वगैरे झोलले की गेले पलटी खाल्यानी सुसाट येतात तरी पण येतात सुसाट होय. काय करता पाठी थांबलो आता काही थांबलो. आजरा 12 किलोमीटर गडिंग्लज 34. हॉटेल तुलसी पासून पुन्हा एकदा ह्यो कॉन्क्रीटचा रस्ता चालू झाला. गवसे गाव दाखवतात हॉटेलचं बोर्ड होतो गवसे. मध्ये माकट तो छोटं पोर्शन घाट सेक्शन होतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी डांबरी रस्ताच होतो. इकडे स्पीड लिमिट आहे 65. गवसे गावात असं आपण आजरा शुगर फॅक्टरी आजरा अनेक जाणार आहे गाव. आजऱ्यामध्ये हे एकदम भारी सीन वाटता. निलगिरीची पूर्ण झाडं असत एका बाजूक आणि त्याच्या मधनं एकदम रस्तो. आजरा डेपोचीच गाडी आहे वाटतं रे. चल नाही गाडी आता सध्या वेंडी ओव्हरटेक करू का भीती वाटत. डेंजर इथपर्यंत दिसलो. हो हा भारी वाटतात ना एकदम कशी झाड. हो एक नंबर वाटतात घनदाट एकदम. टोल गेट असायचं 500 मीटर. ह्या रस्त्यात टोल गेट घातल्याने मग आता उगाच कॉन्क्रीटचा रस्ता केले. चालाक ब्रो चालाक. मसोली खय आयो टोल नको की नाही नक्की की अरे नाही अरे खय असं पैसे चालू नाही. पुढचं ह्या येणार नाही चालू नाही चालू काम चालू आहे पण हैसर पण घेतले ते टोल. लाईट कशा मारू एवढी जागा असताना का मोठं ट्रक काय रे ते सो टोल नको चालू होतं लो. अजून पण चालू आहे रस्त्याचं काम पण मोस्टली तिकडे झालेलाच होता. ट्रॅफिक पोलिस गाडी तकडे अरे नाश्ता करून इलो आम्ही.
आजऱ्यामध्ये येलो. आजरा इकडे वाटेत आपले CNG पंप काही मिळाले नाही ना, कसे बोर्ड वगैरे पण काही नव्हते. आम्ही ओरोसलाच CNG फुल केला. आताशे किती 3 गाडी उतरले ना, 3 गाडी उतरले. अजून अर्ध टँक पेक्षा पण जास्त असा म्हणजे आजऱ्यापर्यंत असं काय. ओरोस नंतर झाराप मध्ये मिळतो. हो झारापला. त्याच्यानंतर इकडे काय या रूटला CNG काय बघ. सावंतवाडीला काय आपण जाणवणार नाही त्या रूटला. बरोबर. बाजारपेठ इकडचं बाजार वगैरे असल्यावर ट्रॅफिक होत असतं ना रे. हा तर रुंद असतो भयंकर. दुकानं बिकानं सगळी हटवली नाही पाठी वाटतं, कारण ह्या पूर्ण किचाट होता इथं जरा. म्हणजे अरुंद पण रस्तो होतो. हे काय बस डेपो आजरा बस स्थानक. एसटी लागली आहेत खायचे. आपल्या खायच्या रस्त्याक जाऊचं, आपल्याला लेफ्टला जाऊचं. अरे सर्व लेफ्टला जाऊचं होय. तो आजरा गारगोटी रोड आपल्याला जाऊचं. नेसरी रोड अकडे यो गारगोटी रोड कशा तरी दाखवता. येताना रोड लक्षात ठेवा कुंभऱ्या. हा सगळं फिट. मेमरी कार्डात सेव्ह करून ठेवत असतो. आता पुढनं ना थोडस स्लाइट राईट एक आजरा गारगोटी रस्तो बाहेर पडता आणि एक निपाणी रस्तो जाता. साळगाव आपल्याकडे पण आहे ना रे. यो अकडनं होतो ना, लेफ्टला रस्तो जाता ना. नाही आपल्या सरळ जायचं इकडे. यो गारगोटी रस्तो गेलो. गारगोटी दाखवतो. आजरा गारगोटी रस्तो. यो सरळ रस्तो आपलो निपाणी. आता नंतर आपल्या पुढे कर्नाटक बॉर्डर लागते. अजून लांब. आता उत्तर नंतर कर्नाटक बाउंड्री लागत. उत्तर कर्नाटकातच येता. नाही रे उत्तर अलीकडे दाखवतो याच्यात. उत्तर नाही कर्नाटकच्या आत. अरे उत्तर कोल्हापूर मध्ये असतं उत्तर. रामतीर्थ हिरण्यकेशी नदी म्हणजे आंबोलीतून येतात इकडे येतात आजरा. भारी ना. इकडे मोठा पात्रा झाला नदीचा. आजरा सोडल्यानंतर पुढे मडिलगेनंतर आपण आता चालला उत्तर निपाणी साईडला. तर इकडून असा आपल्या लेफ्ट सरळ रस्तो गेलो संकेश्वर आणि आपण आता इकडून येणार आहोत लेफ्टला. आता ह्यो रस्तो कसा होतो बघूया. तो कॉन्क्रीटचा रस्तो मस्तच होतो, प्रश्नच नाही. आजऱ्यापर्यंत एकदम फुल सुसाट. हो या ना लेफ्ट. बोर्ड वगैरे असत लागलेलं. आपल्या निपाणी पकडून जाऊचा. निपाणी इकडे छोटीशी घाटी लागता वाटतं रे. निपाणी आजरा लिंक रोड पण डांबरीकरण आहे. मस्त हा रस्तो ना. ह्यो पण अगोदर रस्तो अरुंद होतो. मी खूप वर्ष झाली या रोडने कधी हल्ली ट्रॅव्हल नाही केलंय. नाहीतर जेव्हा कुडाळमध्ये होते जॉबला त्यावेळी या रोडने भरपूर वेळा प्रवास केलेलो होतो. एक आता जवळपास 6 वर्ष होऊन गेली. 5-6 वर्ष. त्याच्यानंतर इकडून कधी फेरीच नाही. अधिक झाली 5-6 वर्ष. अधिकच हो, कारण 4-5 वर्ष तर लॉकडाऊनलाच झाली. 4 वर्ष. त्याच्या आधी 3-4 वर्ष. 7-8 वर्ष अधिक झाली. वा मस्त आहे ना. बाजून आकेशीची झाडा आणि मधून रस्तो. पावसात मस्त वाटत असतो लो व्ह्यू. मस्त रस्तो आहे ना रे. आकेशीची झाडं दोन्ही बाजून. याचा काय प्रॉब्लेम आहे महिराचा भाव दिसता. महिरा पण अशीच गाडी चालवताना सेम एका बाजूक वाकडो रवान. हे कसले येतात बघ समोर एकदम सुसाट. तो गोव्यातला कुठला रस्तो तो पॅरी रोड ना. पॅरा रोड. त्याच्यात कसे ते माडाची झाड आहेत बाजूसून. तशी ऐसर ही आकेशीची झाड आहेत. आणि आहे ना परत डबल लेन डांबरी. वा अरे 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 हे राजा हे ना साले काय ना आतना टर्न मारतात. यांचे ना ड्रायव्हिंग क्लासेस घेऊ कवी. ह्या कुठला रे धरण. इकडे कुठला तरी धरण असा. राईटला 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 राईटला
सॉरी माय मिस्टेक. उत्तूरला इलव आपल्याला जाऊचा राईटला. मी चुकलंय वेंडी. कोल्हापूर आचरा इकडनं राईट जाऊन परत पुढनं आपल्या परत लेफ्ट मारूच. अजून एक सरळ रस्तो हायवे पण जाता. तो कुठल्या सरळ रस्त्याने गेला काय सर्व की देवगड निपाणी रोडला लागलेला? देवगड निपाणी रोडला लाग नव्हते मी. नाही लागलेला. मग तो सरळ बोल पण तो सरळ झाला आता लेट दाखवता असा. चांगलं खयचो रस्तो असत त्याने जाऊया. मॅपवर कसा कळतला आपल्याक माहिती आहे ना. आपलं अक्कलकोट टू सॉरी तुळजापूर नाही अक्कलकोट टू तुळजापूर रस्ता माहिती आहे ना. शॉर्टकट कसं मस्त होतो तो. एक नंबर. आपण रस्त्याचं काम चालू आहे रे ऐसर. जो पण कॉन्क्रीट लेन करतोय वाटतं ना. ह्यो काय सगळं जुनं रस्तो खोदून काढता एक लेन. आता ह्यो आता डायरेक्ट आपण थोड्याच वेळात कर्नाटक राज्यामध्ये एंट्री करतलो. महाराष्ट्र बाउंड्री आपण सोडतलो. तर इकडून अजून एक रूट आपल्याला दाखवतो. तो डायरेक्ट आदमापूरला जाता आणि आदमापूर वरून जो आपलो देवगड निपाणी म्हणजे आदमापूरच्या पुढेच बाहेर पडता. देवगड निपाणी रोडातून जॉईन होतं. पण आपण निपाणी पण आपण स्किप मारतो ना. होय ना. निपाणी सिटीच्या बाहेर ना आपण जातलो. बाहेरना रस्तो दाखवता आपल्याला. इकडे मॅपवर पण थोडा ऑरेंज दाखवता पट्टो खणून घेतल्याने म्हणून. लगेच कसं काय करता रे गुगल बाबा. MH07 ऐसा मॅपवर ऑरेंज दाखवता ह्यो पट्टो. ट्रॅफिक स्लो होता अचानक. बरोबर. जीपीएस आहे ना. जीपीएस मुळे कदाचित घ्यायचं असत. हो काय एवढं पट्टो ऑरेंज दाखवता. हे बघा ऑरेंज एवढं पट्टो दाखवता. निपाणी आजरा लिंक रोडला आपण असो. आणि आता थोड्याच वेळात ह्यो एक रस्तो दाखवता. इकडे ह्यो आदमापूरच्या साईडला जाता म्हणजे आपल्या देवगड निपाणी आणि हो. आणि सरळ रस्तो जाता ह्यो आपलं कर्नाटक मध्ये डायरेक्ट NH48 ला. थोड्याच वेळात आपण महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवर पोहोचतलो. सावधान घाट सुरू. हा कसलं बघ वळ वळ पावला वळ बघ कसला झिकझॅग आता. ड्युटीवर चालले पोलीस. कसलं टर्न आता बघ जाग्यावर. युपिन टर्न एकदम. एसटी महामंडळ कायचे अरे कोल्हापूर गडहिंग्लज चंदगड. सर्वेचे पोहे शाप जिरले. सर्वे कसा वाटता होय आपल्याला कसं वाटतंय? मस्त एकदम कूल थंडा थंडा कूल कूल. एसी वाढवू काय कमी करू? रावा देत ना. जास्त गरम वाढवलं असतं पण काय होतं त्याला थंडी लागते. पाठीमागे कोंबड्याक थंडी लागते. कोंबड कुडकुड वारच नाही लागत. एसी आम्ही ठेवला एक. पण इकडचं वातावरण एवढा काय एकदम असा गरम नाही. ऊन जरी लागत असला तरी पण. कशावर चालता गाडी? सीएनजी वर चालता? सीएनजी वरच. हो. पेट्रोल कसं कमी होता? तर पेट्रोल 2च गाडी तर कमी जास्त होता. तुझा वर खाली झाला ना घाटात नाही. 1-2 वेळा 3 गाडी होता पेट्रोल. आता 2 गाडी दाखवता. महाराष्ट्रातून आता आपण इलो कर्नाटक बाउंड्री मध्ये. तर इकडून कर्नाटक सुरू. निपाणी 20 किलोमीटर. वेलकम टू कर्नाटका. इकडून आता आपण निपाणी स्किप मारतलो. आता आपल्याला लागतलो NH48 आपलो पुणे बेंगलोर हायवे. आणि त्याच्यानंतर मग आपण निपाणी वळसू मारून जातलो. होय ना सर्वेश? निपाणी सिटीत गेलो तर परत आणि ट्रॅफिक लागत. तर हे बघा इकडे निपाणी असं तर निपाणी आपण वळसू मारून जातलो. NH48 ला एक 3-4 किलोमीटर लागण. अजून तरी पण भरपूर अंतर दाखवता. 1 तास 26 मिनिटं दाखवता.
आपला लोकेशन असा इकडे. मेंढरा ना रे. होय मेंढरा. बाळूमामाची. ओके सायटिक चला सायटिक चला रे सायटिक चला. राखणे बघ कशी आहेत ते. अरे हो 3 प्रकारचे होत. मेंढो कुत्रा आहे. तो घोडा होतो की खच्चर होतो? खच्चर होतो ना. मंगो होतो. मंगो होतो. 10:30 वाजल्यात आणि आपण फायनली लागलो NH48 ला आपल्या पुणे बेंगलोर हायवे कडे. काम सुरू असं माझ्या मते अंडरपास वगैरे करून या करत असतले ना डायरेक्ट बाहेरच्या बाहेर. आणि ह्यो असा NH48 आपण जास्त नाही 1-2-3 किलोमीटर पर्यंतच या ठिकाणी राहतलो. तो वेगळो तकडनं पुन्हा लागायचा. हे ती गाडी बघ कशी ठेवली नाही ती. होय सर्व पोलिसांची गाडी. भारी काम आहे. हो चालाक चालाक ब्रो चालाक. आता आपल्याला राईड घेऊच लागतो ना पुढे. हो लय चढावर येताना. होय होय तर स्पीड ब्रेकरच मारणार. हायवे वगैरे सर्व काम सुरू हा. एवढं चढ एकदम बेकार होतो ना. भयंकर. वरसून काढतात. हो तो डायरेक्ट बाहेरच्या बाहेर जातो. आणि इकडून उतार पण डेंजर होतो. सगळे स्पीड ब्रेकर घालून ठेवले नाहीत फुल सुसाट. पण खतरनाक ब्रिज बांधतात एकदम यू शेप मध्ये. म्हणजे डायरेक्ट एक लेन ती वरच्या वर जात रे. मध्ये काही त्यांना थांबायचं नाही काय नाही. जे फक्त इकडे इंटरनल निपाणी वगैरे काही जाणारे असतील ना खूप मोठं ब्रिज बांधतात ते. होय रे खूप या होता रे चढाव. हो ट्रॅफिक त्याच्यामुळे मला पूर्ण डायरेक्ट आउट ब्रिज बांधतात. पण तुफानी कन्स्ट्रक्शन चालू आहे ना. तो पूर्ण लांब सडक एक. होय रे होय बघ इकडून ब्रिजचा पूर्ण ह्या चालू आहे. केवढं लांब ब्रिज आहे एकदम जोरात. आणि खूप मोठा कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे. ब्रिज बघ एकदम पिलर्स खतरनाक. पूर्ण यो राऊंड शेप मध्ये म्हणजे एकदम अर्धगोलाकार शेप मध्ये ब्रिज. इकडनं चालू होतो तो डायरेक्ट तो निपाणी आपण मगाशी रोडला म्हणजे आपल्या उत्तूर रोडला टर्न मारलेलो त्याच्या तिथपर्यंत पूर्ण जातं. राईटला ठेव सांगता सर गाडी ते. पण इकडे काय अंडरपास वगैरे कायच नाही ना. युटर्न घेऊ का? हो काय माहिती आता आपलं झालो असं तर काय आहे ना दाखवता युटर्न आहे बघ आहे ना मॅप मध्ये सर युटर्न दाखवता आहे ना. काय जात घेऊन गाडी याच्यात ना गाडी घालून सांगतात. हो खतरनाक काम. आता पुढे काही आता निपाणीत ना जाऊचं. अरे सर्व आता निपाणी रोड झालो. सर होतो रे रस्तो. पण आता ह्या नवीन कन्स्ट्रक्शन माका आठवत आपण ते काय ह्या नव्हतो हायवे क्रॉस करून जाऊचा लागा. तच आता निपाणी डायरेक्ट आम्ही रस्तो चुकलो. चुकलो रस्तो तरी या रस्तोच नव्हतो काय. हो पुणे बेंगलोर हायवे वरून आपण आता डायव्हर्जन घेतो निपाणी साईडला. त्या रस्त्याने सरळ काढतो. सरळ हा सरळ. ह्यो असा आपलो पुणे बेंगलोर हायवे. आणि इकडून आता आपण चाललो निपाणी साईडला. होय तो आधीच अरे ओल्ड हे दाखवता सर. इमान अरे इमान बघ सर लक्षातच नाही माझ्या. निपाणी मध्ये इला ऍक्च्युली आपल्या निपाणी क्रॉस करून जायचा होता बाहेरच्या रस्त्यान. पण मध्ये तिकडे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असल्यामुळे आमका डायव्हर्जनच कळली नाही. नक्की काय ना काय जाऊची होती. आणि सर्व लास्ट टाइम इलेलो तर त्यावेळी तेका पण तो रस्तो या कन्स्ट्रक्शनमुळे काय कळलो नाही. तर आता चला निपाणीचा थोडासा ट्रॅफिक झेलत आपण इकडून बाहेर पडूया. आमचं पोहोचण्याचं टायमिंग दाखवता 11:40. अजून 43 किलोमीटर बाकी आहे. आणि आता वाजल्यात 11:15.
पण आपण सिटीत असो आता. जस्ट एस टी स्टँड क्रॉस झाला, त्याच्या पुढनं एस टी स्टँडच्या पुढनं आपल्या एक राईटला घ्यायचा. नुसते गाड्यांची नुसती गर्दी, प्या 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 नुसता. सगळे साईड ठिकाणी गाडी लावलेली आहेत. हो हा, इथून आता आपण बाहेर पडूया. थोडा ऑरेंज पट्टो होता, आता क्लिअर झालो. मॅपवर जसं रस्तो दाखवतात तशी आपण चाललो. तिकडून पार्वती कॉर्नर म्हणून तिकडून आपण आता राईट घेतो. ह्यो रस्तो सगळ्यात शॉर्टेस्ट तो दाखवता. कुठला हायवे आहे? 97 अक्कोल मार्गे जातो. अक्कोल, सिद्धार्थनगर, बोरगाव मार्गे नरसोबाची वाडी. कुरुंदवाड सिटी सोडून आता फायनली आपण आता नरसोबाच्या वाडीच्या जवळ पोहोचलो. इकडून आता साधारण 1.5 किलोमीटर रावला. मध्ये मध्ये रोड अक्षरशः खराब होते, कंटाळलो अगदी. त्या म्हणजे गुगल मॅपने आमका भरपूर फिरवल्यान. आम्ही 1-2 डायव्हर्जन चुकलो नेटमुळे. त्याच्यामुळे जे आमका नंतर मधले शॉर्टकट येऊ दाखवत होते पूर्ण शेतातनं अक्षरशः वाट नुसती. गावातनं पण गल्लीतून रस्ते दाखवून फायनली आता आपण इकडे पोहोचलो. तर चला आधी पहिलं आपण दर्शन घेऊया दत्तगुरूंच्या पादुकांचा. नृसिंह सरस्वती यांच्या पादुका आहेत ना ते. हां, आणि आपण आता क्रॉस करतो पंचगंगा नदी. तर इकडे पंचगंगा नदी आणि कृष्णा नदीचा संगम देखील आपल्याला बघूक मिळतो. तर तिकडे पण आपण जातलो. पहिल्यांदा आधी आपल्या शोधाचा पार्किंग आणि गाडी पार्क करून मग इकडे मागता सर्व बसेसचं पार्किंग दिसतं. बस सगळे इकडे असत. श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिराकडे राईटला ना एका 0 किलोमीटर एका एसटी बस इकडून पार्किंग बघूया ना तिकडे. चल आतमध्ये दाखवतं ना मंदिराकडे. नृसिंहवाडी ग्रामपंचायत हे ते बघ गाडी सगळे चालले आहेत तुरंत. हो चल त्या तिकडून लेन निघाल. बघा इकडे मेन गेट असं ग्रामपंचायतीचं. कार पार्किंग साठी 50 रुपये, टेम्पो ट्रॅव्हलर 100 आणि लक्झरी बस आणि 200. एंट्री केल्यानंतर राईटला खाली इकडे नृसिंहवाडी बस स्थानक असा. सध्या मग आता बस स्थानकाचं रिनोव्हेशन चालू आहे. हे बघ इकडे सदर रस्त्यावर पार्किंग केलं, नो पार्किंग. राईटला खाली पार्किंग. अरे एवढी गर्दी काही नाही ही. पार्किंग इमारत. तर इकडून आपल्याला जाऊचा लेफ्टला. पार्किंग इमारत. अरे मस्त इकडे. हा पार्किंग इमारत आहे बघा. पार्किंगच्या बाजूकच इकडून एंट्री असते. आणि पाहिजे किती रुपये फी आहे? 50 रुपये. अशी एक रिसिप्ट मिळतात तुमका. इन टायमिंग आणि डेट आणि 50 रुपये रेट. गाडी आता लावलो इकडे पार्किंगला आणि आता आपण चाललो पादुकांचं दर्शन घेऊ. खूप मोठा आणि प्रशस्त पार्किंग आहे. आज रविवार असल्यामुळे गर्दी असा. आता दर्शनाक बघूया किती आपल्या गर्दी मिळतात. चला श्री क्षेत्र नृसिंहवाडी ग्रामपंचायत. इकडून आता आपण आतमध्ये एंट्री करूया दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग. इकडे मग आता काम सुरू असल्यामुळे सगळीकडे खडी वगैरे पसरून ठेवलेली असतात. कमानीच्या समोर इकडे असा फ्री चप्पल स्टँड. आपण चप्पल आपली इकडे काढूया. मी पहिल्यांदाच येते इकडे, त्यामुळे मला काय ॲक्च्युली आयडिया नाही की नक्की कशी लाईन काही ना दर्शनाक जात होते. चला बघूया आता दर्शन रांग. चला दर्शन रांगेत उभं राहूया. गोल फिरान जाता इकडून अशी जाऊन या ब्रिजवरनं तिकडे खाली.
चल जाऊया. पादुकांचं दर्शन केल्यानंतर आम्ही आता डायरेक्ट जेव केलं इकडे, कारण संगमावर जाऊक नाही, भरपूर ऊन होतं आणि त्या ठिकाणी चप्पल पण आमची इकडे रावल्यामुळे त्या ठिकाणी पण जाऊक मिळाला नाही आपल्याक. तर आपण मिस केला. आता इकडून आपण जेवण जातलो मारुतीच्या लग्नात, कारण मेन आपण त्या कामासाठी इलो आणि तिथे जवळच्या ठिकाणी नरसोबाची वाडी होती, त्यामुळे आपण या ठिकाणी तर दोन्ही कामं आपली एकदम झाली. तर इकडे मस्तपैकी जेवण साधारण 2:30चा लग्न असं आणि ऑन टाईम आपण असो आतापर्यंत. सुंदरे महाबलाय क्षेमाय ममं कार्य साधाय येते श्री विवाह प्रसंगे महा सर्व देवी देवता ह्याच्यावर एक चमचे पाणी सोड. महा अलंकार प्रगणार्थे विधी पूर्वके पूजनार्थे करे असे खाली सोड पाहिजे. सर्व देवी देवताय नमः. महापूजनार्थे अलंकारे हरिश्रम कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि. एकात हळद भरायचं, एकात कुंकू भरायचं. विधी पूर्वके अलंकार प्रदान करियेसे. कुंकू भर. हात असा कर. तू पाठीमागं खांद्यावर हात टाक. हात सरळ खाली सोड. तिकडे बघ आता फोटो वाल्याकडे जरा बोल. देवतांय नमः. एक हात खाली लाव. तुम्ही हात सोडा आता त्या फोटो वाल्याकडे बघू. ओके बघ. घालताना भांग्यात घालताना फोटो. हा 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 हा. फायनली ज्या कामासाठी लिहिलं मारुतीचं लग्न पण झाला, त्याच्यानंतर नरसोबाची वाडी म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या पादुकांचं दर्शन पण घेतला. त्याच्यानंतर कोपेश्वर महादेव ती एक वेगळी म्हणजे ऍक्च्युली मॅपवर आम्ही असा म्हणजे रोड बघता बघता आमका आता कळला की कोपेश्वर महादेव मंदिर इकडे असा जवळच 20-22 किलोमीटरवर. त्यामुळे लगेच आम्ही तिकडे पण जाऊन गेलो. खूप मस्त दिवस गेलो, एक नंबर. आता आपण परतीच्या प्रवासाक सुरुवात केली आहे. परतीच्या प्रवासाक इकडून आमका देवगड निपाणी मार्गे म्हणजे आदमापूरवरून आपला राधानगरी फोंडाघाटवरून खाली तो पण रूट सेम दाखवता आणि आंबोली मार्गे निपाणी आजरा म्हणजे ज्या रूटने आपण येताना इलो त्या रूटने पण सेम दाखवता. 4 तास 9 मिनिटं, 4 तास 8 मिनिटं. तर आम्ही येताना जो इलो त्याच रूटने जाऊचा ठरवलो, कारण इकडून रस्तो खराब होतो, त्याच्यामुळे या साईडने आम्ही काय जातलो नाही. चला परत आता इलो त्याच रस्त्याने परत रिटर्न जातलो. तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करताय. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही आंबोली मार्गे NH 48ला येत असाल तर कोणी येत असेल तर त्यांना ती व्हिडिओ नक्की पाठवा. खूप इम्पॉर्टंट आहे. रस्त्याची कंडिशन वगैरे आपण सगळं त्याच्यामध्ये दिलेली आहे. अशीच आपण माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. त्याच्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.